नमस्कार. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची, हक्काची जाणीव करून देतो. भारतीय राज्यघटना सामान्य भारतीयांना अर्पण झाली त्या दिवशीपासून सामान्य माणूस हा या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं जबाबदार आहे असं मला वाटतं. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालीत. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. अशा वेळी स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचा अर्थ, स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्या मनामध्ये अगदी स्पष्ट असणं आवश्यक आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं असा उल्लेख आपण करतो तेव्हा आपण विशेषत्वानं राजकीय स्वातंत्र्याबाबत, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून झालेल्या मुक्ततेबाबत बोलत असतो. अगदी साध्या पद्धतीनं लोकमान्य टिळकांच्या भाषेत सांगायचं तर कदाचित म्हणता येईल, आपली शेंडी इंग्रजांच्या हातात होती, ती आपल्या हातात आली. पण हे काही अगदी सहजतेनं घडलेलं नाही. त्यासाठी अनेक पिढ्यांना प्राणपणाला लावून संघर्ष करावा लागला. स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर व्हावं यासाठी आपल्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वानं बौद्धिक क्षमता पणाला लावत, व्यापक अशी संवेदनशीलता बाळगत लोकशाही पद्धती इथं रुजवण्यासाठी परिश्रम घेतले. पण ही पद्धत स्वीकारण्यापूर्वीच डॉक्टर आंबेडकर यांनी दूरदृष्टिकोनातून मांडलेला प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल, त्याच्या स्वातंत्र्याचं काय होईल, तो आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल की पुन्हा गमावून बसेल, ही देशाच्या भवितव्याची चिंता व्यक्त केलेली आहे. हा देश आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा गमावेल काय, हा प्रश्न उपस्थित करताना जाती, संप्रदाय यासारख्या घातक ठरलेल्या बाबींबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात परस्पर विरोधी विचारसरणी असणाऱ्या राजकीय पक्षांची पडू शकणारी भर, तत्वप्रणालीला प्राधान्य देणारं राजकारण, देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठं मानणारं असलं, देशापेक्षा प्रदेशाला, भाषेला, धर्माला महत्त्व देणारं असलं तर देशाचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट निर्वाळा ते देतात. तर जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि लोकशाही मार्ग आपण स्वीकारला, तेव्हा अर्धी मुर्धी शहाणी झालेली माणसं लोकशाही कितपत पेलू शकतील अशा प्रकारचा रास्त प्रश्न डॉक्टर राधाकृष्णन यांनी मांडलेला होता. आज स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर आपण भारताची ओळख प्रदीर्घ काळ लोकशाही टिकवणारा देश म्हणून अभिमानानं करून देतो. पण प्रत्यक्षात ही ओळख आपल्याला किती जोपासता आली? लोकशाहीचा सर्वांगीण वापर सामान्य नागरिक करू शकला का? स्वातंत्र्य या संकल्पनेत अनुस्यूत असलेल्या कर्तव्य आणि जबाबदारीची सांगड घालता आली का? त्यात काय उणीवा राहिल्या? या सगळ्यांचा विचार
झाला पाहिजे. माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करू शकते असा डॉक्टर राधाकृष्णन यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरूनच त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करताच लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत, तोही अशा रीतीनं की जे अर्धे मुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसाप्रमाणे वागावं अशी अपेक्षा करीत आहोत. यामुळं स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार आणि स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. गेल्या 75 वर्षांमध्ये आपण काय अनुभवतो आहोत याचा आपण थोडा तटस्थपणे विचार केला पाहिजे. पंचवार्षिक योजनांमधून भौतिक प्रगतीचा विकास आराखडा आखला गेला. अंमलबजावणीच्या पातळीवर राज्य, प्रांत, प्रदेशनिहाय काही अधिक उणं घडतं, त्याचाही चिकित्सक लेखाजोखा त्या त्यावेळी मांडला जातो. भौतिक संसाधनाबरोबरच मानवी संसाधनाचा होणारा विकास अधिक महत्त्वपूर्ण असतो. माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी उपलब्ध असावी. स्वतंत्र आणि कल्याणकारी विचार त्याला करता यावा आणि या विचाराची अभिव्यक्ती मुक्तपणे करून त्याचं कृतीमध्ये समाजाला प्रत्यंतर घेता यावं. हे जिथं घडतं तिथं स्वातंत्र्य अर्थपूर्णत्वाला पोहोचत आहे असं म्हणण्यास हरकत नसावी. आध्यात्मिक प्रवृत्तीचा भारत भौतिक विकासाबरोबरच माणसाच्या आंतरिक प्रगतीला अधिक महत्त्व देणारा देश आहे. महात्मा गांधी सांगतात, तुम्ही स्वतःला मुक्त मानताल त्या क्षणीच तुम्ही स्वतंत्र होताल. आत्मिक स्वातंत्र्याच्या शक्तीचा प्रत्यय देणारं हे विधान स्वातंत्र्याच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचवतं. या गाभ्याचा सर्वतोपरी विकास अनुभवायला मिळतो तो श्री अरविंद घोष यांच्या स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोनामध्ये, विचारांमध्ये आणि मानवतेला महामानवाच्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या योग साधनेमध्ये. बऱ्याच वेळा श्री अरविंदांची योग साधना आम्हाला दुर्बोध वाटते. श्री अरविंद काय म्हणतात, काय सांगतात ते कळतच नाही असंही वाटू शकतं. त्याचबरोबर ते जे सांगतात ते आपल्या अनुभवातीत असल्यामुळे हे खरं आहे का असाही प्रश्न कुठेतरी पडून जातो. भारतीय संस्कृतीची व्यामिश्रता आणि भारतीय संस्कृतीमधली ऋषी मुनींच्या अनुभवाची क्षमता लक्षात घेतली तर मला वाटतं आपण आपल्याला अनुभवातीत वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे, मात्र तो आंधळेपणाने निश्चितच नाही. आपल्याला कदाचित एक करता येऊ शकेल. स्वामी विवेकानंदांचं मार्गदर्शन आपल्याला इथे मदत करू शकेल. ते मोठं छान सांगतात, किसी की निंदा न करे, अगर आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते हैं तो जरूर बढ़ाए, अगर नहीं बढ़ा सकते हैं तो अपने हाथ जोड़िए, अपने भाइयों को आशीर्वाद दीजिए और उन्हें उनके मार्ग पर जाने दीजिए. मला वाटतं भारताची वाटचाल अशा ध्येयवेड्या लोकांमुळेच निश्चितपणाने
चालू आहे आणि अशा ध्येयवेड्यांना सामान्य माणूस अप्रतिहतपणे प्रतिसाद देत आलाय. लोग आते गए, कारवा बनता गया. सगळे मिळून भारत मातेची सेवा सामान्य माणसाकडून अखंडपणे घडत राहणार, याबाबत आपण सारेच निशंक आहोत. धन्यवाद.